प्रायोजक आहेत माइटी मस्क्युलर स्कॉर्पिओ आणि एल्फ मोटो बाईक ऑइल फॉर विनर्स। कुस्ती हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ। महाराष्ट्राच्या खाशाबाद जाधव यांनी कुस्तीतच भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल मिळवून दिलं। पण आज त्याच महाराष्ट्रात कुस्तीची माती झाली आहे। अपुऱ्या सोयी सुविधांवर मात करत महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातला कुस्तीपटू स्पर्धा जिंकतो, पण त्याला प्रोत्साहन तर सोडाच, पुरस्काराची रक्कमही दिली जात नाही। पण तिकडे पदाधिकाऱ्यांना मात्र हजारो रुपयांचे रोख भत्ते दिले जातात। पदाधिकारी तुपाशी आणि खेळाडू उपाशी अशी स्थिती सध्या महाराष्ट्राच्या कुस्तीची झाली आहे। हाय, मी विनायक। स्पोर्ट्स टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। हा आहे आजचा आपला टॉकिंग पॉइंट। कुस्तीची माती झाली आहे का? कुस्तीतला जो पैसा आहे तो सध्या मातीत गेलाय का? कुस्ती हा खेळ महाराष्ट्राच्या मातीत वाढलेला खेळ, पण सध्या महाराष्ट्राच्याच मातीत या कुस्तीची हत्या केली जाते असा आरोप जो आहे तो कुस्तीपटू, कुस्तीप्रेमी आणि कुस्ती संघटक लगावत आहेत। काय एकूण हा घोळ चाललेला आहे महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये? या महाराष्ट्राच्या मातीच्या कुस्तीत काय नेमका हा घोळ चाललाय त्यावर आज आपण बोलणार आहोत। आपल्याबरोबर असतील हिंद केसरी योगेश दोडके आणि त्याचबरोबर कुस्ती संघटक दत्ता जाधव। इतकंच नाही तर या संपूर्ण विषयावर आपल्याबरोबर बोलायला असतील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे। त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत। ही चर्चा आपल्याला करायची आहे, पण सुरुवात करूयात इतरही काही टॉप स्टोरीज पासून। मोहाली वनडे जिंकत भारतानं इंग्लंड विरुद्धची वनडे सिरीजही घातली खिशात। आता मुंबई वनडे साठी दोन्ही टीम सज्ज। भारतीय टीमच्या विजयात रहाणेची अजिंक्य खेळी। अजिंक्यच्या घरी दिवाळी अगोदरच दिवाळी साजरी। आणि ऑलिम्पिक गोल्ड मेडलच्या आठवणी आता पुस्तक रूपात। अभिनव बिंद्राच्या अ शॉट ॲट हिस्ट्री पुस्तक लवकरच होणार प्रकाशित। पण सुरुवात करूया कुस्तीपासून। महाराष्ट्राच्या मातीतल्या कुस्तीची सध्या अक्षरशः वाताहत झालेली आहे। रोह्यात गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील घोळ आता समोर यायला लागलेले आहेत। या स्पर्धेत समाधान घोडकेने बाजी मारली, पण आता जवळपास वर्ष उलटून गेलंय तरी सुद्धा त्याला बक्षिसाची जी रक्कम आहे ती मात्र अजूनही मिळालेली नाहीये। तर या उलट जर आपण पाहिलं तर कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र रोख रक्कम देऊन त्यांचे भत्ते दिले गेलेले आहेत। आणि यामुळेच सध्या कुस्तीप्रेमी असतील, कुस्ती संघटक असतील, कुस्तीपटू असतील, हे प्रचंड प्रमाणात वैतागलेले आहेत। आपण एक नजर टाकूयात नेमका हा सगळा प्रकार आहे तरी काय। वर्षभरापूर्वीचा हा जल्लोष पहा। रोह्यात झालेल्या 54व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची ही फायनल। तुळशीच्या झालेल्या या फायनल मध्ये समाधान घोडकेने नंदू अब्दालचा पराभव करीत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता। स्पर्धेचे आयोजक जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते विजेत्याला मिळणारी चांदीची गदा आणि प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरवही करण्यात आला। गदा मिळाली, प्रमाणपत्रही मिळालं, पण घोषित झालेली 1 लाख रुपयांची रोख रक्कम त्याला अद्यापही मिळालेली नाहीये। बक्षिसाचे हे पैसे कुठे गडप झाले याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। सुरुवात केली आयोजकांपासून। एक आयोजक म्हणून राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने जी रक्कम आम्हाला त्यांच्याकडे जमा करायला सांगितली होती किंवा जो काही खर्च आम्हाला करायला सांगितला त्यांच्या वतीने, तो आमच्या वतीने पूर्ण केला गेलेला आहे। त्यांच्याकडनं जी ट्रॅव्हलिंगची वगैरे रक्कम जी काही मागण्यात आली होती किंवा इतर काही स्वरूपात, ती सर्व त्यांना आम्ही आमच्या वतीने देण्यात आलेली आहे। इतरत्र काही गोष्टी ज्या त्यांच्या आहेत त्याच्या खोलात काय आम्हाला जाऊ इच्छित नाही किंवा त्या गोष्टी आम्हाला काही माहित नाही। कुस्तीगीर संघटनेकडून कुणी यावर बोलायला तयार नाही, पण IPN लोकमतच्या हाती या संदर्भातली कागदपत्र हाती आली आहेत। एकीकडे विजेत्याला पैसे देण्यासाठी टाळाटाळ करणारी कुस्तीगीर परिषद, दुसरीकडे मात्र त्याच स्पर्धेत पदाधिकाऱ्यांना मात्र हजारो रुपयांचे रोख भत्ते देत होती। अगदी 7,000पासून ते 20,000 रुपयांपर्यंत भत्ते दिले गेले। विजेत्याला द्यायला जर पैसे नसतील तर मग पैशांची ही उधळण कशाला, असा संतप्त सवाल आता कुस्तीपटूंकडूनच विचारला जातोय। स्पर्धा भरवतात किंवा स्पर्धा जे आयोजन करतात हे कुस्ती पैलवानासाठी करतात। रक्ताचं पाणी करून ते कुस्ती मेहनत करतात, नाव कमावतात। आणि खेड्यापाड्यात गरिबांचा खेळ आहे कुस्ती हा खेळ।
तर हा खेळाडूंनाच पैसा मिळाला पाहिजे. संघटने पदाधिकाऱ्यांना काय फायदा आहे? तिथे बऱ्याच पदाधिकाऱ्यांना पैसे दिलेत. जो कोणी ठाण्याचा माणूस आहे पदाधिकारी आहे म्हणून त्याला 15,000. रोशन लाल आहे, त्याचा काही संबंध नाही. दिल्लीचा एक व्यक्ती आहे, तो इथे येऊन एसी रूम मध्ये राहतो, 5 स्टार मध्ये रूम मध्ये राहतो आणि इथनं पैसे विमानाचं यायचं तिकीट घेऊन त्याचा काही उपयोग, काही फायदा नाही. कशासाठी तुम्ही त्यांना पैसे देता? हीच आमची सर्व खेळाडूंची म्हणणे आहे. खेळाडूंना उपाशी ठेवून खेळाचा विकास कसा साधणार हा प्रश्न समाधानला मिळायला हव्या असणाऱ्या लाखाच्या बक्षिसा इतकाच लाख मोलाचा आहे. विनायक गायकवाड, IBN लोकमत, मुंबई. रोह्यामध्ये काय घडलं, महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत, केसरी स्पर्धेत काय घडलं हे आपण पाहिलेलं आहे. पण हे असं अनेक स्पर्धांमध्ये घडत आलंय असे सुद्धा सध्या आरोप होत आहेत. पुरस्कर्ते जे आहेत ते पैसे देतात, आयोजकांकडे पैसे देतात, आयोजक महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडे ते पैसे जमा सुद्धा करतात, पण त्यानंतर बक्षिसं मात्र या विजेत्यांना मिळत नाहीयेत. आणि त्यामुळे सध्या महत्वाचे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कुस्तीपटूंना काही महत्वाचे प्रश्न विचारायचे आहेत, कुस्तीप्रेमींना काही प्रश्न विचारायचे आहेत. काय नेमके सवाल आहेत त्यावर आपण एक नजर टाकूयात. जे पदाधिकारी आहेत त्यांना रोख रकमेच्या स्वरूपात पैसे दिले जातात, भत्ते दिले जातात, पण कुस्तीपटूंना जे चेक द्यायचे असतात 4 महिन्यांच्या नंतर त्यांना चेक दिले जातात, पण ते चेक स्वरूपात बक्षिसं का दिली जातात, त्यांना रोख रक्कम ही का दिली जात नाही, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सध्या कुस्तीपटू विचारतात. त्यानंतरचा प्रश्न, पदाधिकाऱ्यांची राहण्याची सोय जी असते ती उत्तम केली जाते, त्यांची जी सोय असते ती चांगल्या ठिकाणी केली जाते, पण कुस्तीपटूंची जी सोय आहे, राहण्याची सोय आहे, ती एखाद्या शाळेत केली जाते किंवा पडक्या घरांमध्ये केली जाते. हा दुजाभाव का? जर स्पर्धा ही कुस्तीपटूंसाठी आहे तर त्यांच्यासाठी चांगली सोय का केली जात नाही, हा सुद्धा ते प्रश्न विचारतात. महाराष्ट्र केसरीसाठी जमवलेल्या पैशांचे हिशोब का नाहीयेत? गेल्या 34 वर्षांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जे पैसे येत आहेत, जे खर्च झालेले आहेत, त्यांचं ऑडिट झालंय का, हा सुद्धा प्रश्न सध्या कुस्तीप्रेमी विचारतायत, कुस्तीपटू विचारतायत. याचा हिशोब सुद्धा परिषदेला द्यायचा. कधीही कुस्ती न खेळलेल्या व्यक्ती, हा एक सर्वसाधारण कुस्तीप्रेमी प्रश्न विचारतो. कधीही कुस्ती ज्या व्यक्ती खेळलेल्या नाहीयेत त्या व्यक्ती कुस्तीगीर संघटनेच्या पदावर काय करतायत? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, कारण का ज्यांना प्रश्न माहित नाहीत कुस्तीतले ते प्रश्न काय सोडवणार, हा एक सवाल आहे. आणि दुसरा प्रश्न, शेवटचा आमचा प्रश्न तो म्हणजे महाराष्ट्राचे कुस्तीपटू हे राष्ट्रीय पातळीवर इतके पिछाडीवर का पडलेले आहेत? जर महाराष्ट्राकडे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडे पैसा असेल तरी सुद्धा या कुस्तीपटूंसाठी हे पैसे का वापरले जात नाहीयेत? आणि आज महाराष्ट्रातले कुस्तीपटू हे राष्ट्रीय पातळीवर इतके पिछाडीवर का पडले आहेत? या प्रश्नांची उत्तरं शोधायचा आपण प्रयत्न करणार आहोत. सध्या जो रोह्यामधल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जो गैरप्रकार घडलाय त्यावर आपण बोलणार आहोत. जसं मी म्हटलं, आपल्याबरोबर आहेत हिंदकेसरी योगेश दोडके आणि कुस्ती संघटक दत्ता जाधव. सगळ्यात पहिल्यांदा योगेश, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. तुम्ही स्वतः हिंदकेसरी आहात, अनेक वर्ष तुम्ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत तुमचे मल्ल खेळत आहेत, तुमचे जे शिष्य आहेत ते भाग घेत आहेत. काय एकूण हा गैरप्रकार घडलेला आहे? रोह्यामध्ये जो समाधान घोटकेच्या बाबतीत प्रकार घडला, काय नेमके आरोप आहेत? खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणजे मी 20 वर्ष झाले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खेळलो बी किंवा अनेक वेळा जाण्याचा किंवा मल्लांना घेऊन जाण्याचा योग आला. सई चौस हा इंदापूरला महाराष्ट्र केसरी झाला. तिथं हर्षवर्धन पाटलांनी स्पर्धेचं आयोजन केलं. तिथं सईद चौसला हर्षवर्धन पाटलांनी 1 लाख रुपये आणि उपविजेत्याला 50,000 रुपये स्पर्धे दिले होते. त्यानंतरच्या काळात औरंगाबाद जिथे कुस्ती स्पर्धा आल्या तिथं चंद्रकांत खैरे साहेबांनी 1 लाख रुपये आणि उपविजेत्याला 50,000 रुपये. आणि बारामती येथे अमोल बुचुडे हा महाराष्ट्र केसरी, तिथं बी अजितदादा पवार साहेबांनी जिंकणाऱ्याला 1 लाख रुपये आणि हारणाऱ्याला 50,000 रुपये दिले. कडेगाव येथे बी कुस्ती स्पर्धा आली, तिथे पतंगराव कदम साहेबांनी जो महाराष्ट्र केसरी विजेता झाला त्याला 1 लाख रुपये चंद्रराव पाटीलला आणि हारणाऱ्या बारगुजे पैलवानला 50,000 रुपये दिले होते. अशाच सांगवीला बी विक्की बनकर झाला, तिथं बी 1 लाख रुपये आणि 50,000 रुपये. मला एवढंच म्हणायचं आहे की ही सगळी सांगतात की संयोजकांवर जबाबदारी, संयोजकांवर कुठलीही जबाबदारी नसती. संयोजक हा जसं कुस्तीगीर परिषद सांगन तसं काम करत राहतं. आणि सुनील तटकरे साहेबांनी इतक्या चांगल्या तऱ्हेने कुस्ती स्पर्धा एकदम उत्तम सगळ्या सुविधा दिल्या. फक्त काय प्रॉब्लेम झालेला म्हणजे संघटनेने काय केलं, त्यांना बजेट देतं की ही स्पर्धा अशा असतात, पैलवानांना एवढे बक्षीस, पदाधिकाऱ्यांना एवढे पैसे द्यावे लागतील. पण ह्यांनी काय केलं माहितीये, ज्या महाराष्ट्र केसरी रोह्यामध्ये झाल्या
पदाधिकाऱ्यांची लिस्ट दिली की त्यांना एवढे पैसे लागते, पण महाराष्ट्र केसरी जो समाधान गोडके गरीब घरचा झाला त्याला कुठलाही एकही रुपया दिला नाही. पण हे म्हणतात की सहयोगांचं, पण संघटनेने त्यांना सांगायचं असतं बरोबर. की ह्याला 1 लाख रुपये तुम्ही द्या किंवा 2 लाख द्या, सांगायचं असतं. तिथं मला एवढंच सांगायचं आवर्जून, तिथं अजितदादा पवार हे स्पर्धेचं बक्षीस वितरणासाठी आले होते. आम्ही त्यांना ही बाब सांगितली, दादा तिथं महाराष्ट्र केसरी त्याला दिले. दादांनी स्वतःच्या खिशातले 51,000 रुपये काढून हे तिथं समाधान गोडकेला दिलेले आहेत. बरोबर. पण अजितदादांनी असे पैसे पण का द्यावेत हा संघटनेने- सुद्धा एक प्रश्न आहे. योगेश, मी तुमच्याकडे येतो. दत्ता सध्या आपल्या बरोबर आहे. दत्ता, अजित पवारांनी स्वतःच्या खिशातनं पैसे काढून दिले, पण हे त्यांनी का द्यावे? ज्या वेळेस जे आयोजक असतील किंवा संघटक असतील त्यांनी जे पैसे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने हे पैसे द्यायला हवेत ते पैसे त्यांना देत नाहीयेत. तुमच्याकडे वाउचर्स आहेत ज्या लोकांना हे रोख रक्कम दिली गेली आहे, काय तो नेमका प्रकार घडलाय? नाही, आता यामध्ये समाधान घोडके महाराष्ट्र केसरी झाला तर त्याला पैशाने दिलेले नाहीत आणि पदाधिकाऱ्यांना 20,000 15,000 असे जवळजवळ माझ्याकडे बघा 300 वाउचर असते. 300 वाउचर आहेत. ह्याच्यात सगळे पदाधिकारी ज्यांचा कुस्तींचा बी संबंध नाहीये त्या लोकांना ह्याच्यातून पैशाने वाटलेले आहेत. दत्ता, एकूण किती 1 रुपये लाखाचं असतील? बजेट झालं आणि हे एकूण- त्याला हे दिलं असतं एकूण आणि किती 50,000 रुपये रुपये महाराष्ट्र केसरी दिलं असतं. हे मला हे 4 ते 5 लाख रुपये असतील. हे आता 1-2 तास लागतील हे सगळे मोजायला, पण 4 ते 5 लाख रुपये असतील. आणि ज्यात ते रोशन लाल 20,000, काय याचा कुस्तीची दिल्लीतला माणूस आहे, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेशी काय संबंध आहे? नामदेवराव मोहिते 12,000, सगळे सर्जेराव शिंदे ठाण्याचे लोक आहेत. समजा ते गार्डन गेले तर होऊन किती खर्च होतो आणि कशाला तुम्ही कुस्ती प्रेमी आहे तर आधी खेळाडूंचं बघा तर महाराष्ट्रातली कुस्ती वाढेल. तर स्वतःचे जर किसे भरायला लागला तर आता ही जी 30 वर्ष संपले त्यापेक्षा आणखी कुस्तीची महाराष्ट्राच्या वातावरणात होणार आहे. चांगले पैलवान आहेत. आता जर त्यांना जर हेच जर पैसे त्यांच्याकडे त्यांना जर दिले तर लवकर आपण ऑलिम्पिक पर्यंत मजल मारू. काय 30 वर्षात 30-35 कुस्तीच्याने धुळदाण केले. माझ्या घरी 2 पैलवान आहेत. मला पैलवानाच्या समस्या माहित आहेत. मी राहिलेलो आहे स्वतः आखाड्यात. हे सगळं हे आणि तुम्ही मगाशी म्हणाला की अजित पवारांनी 51,000 रुपये दिले, तर अजित पवार हे कुस्तीचे एवढे चाहते आहेत की त्यांनी एक बक्षीस म्हणून रक्कम दिली. अशा आमच्या गावात स्पर्धा असल्या ज्याच्या खिशात एखादा शेतकरी असतो 100 रुपये असले तर तेवढे काढून देतो, तो मागे पुढे बघत नाही. एवढे कुस्तीचं हे आहे. आणि हे जे कुस्तीचे काय पदाधिकारी नुसते व्हाईट कपडे घालून तिथे पांढरे कपडे घालून यायचं आणि फक्त पैशाच्या पाकिटासाठी दिसतात. वर्षभर मी मैदान अटेंड करतो, हे कोणी याच्यातलं दिसत नाही. आणि ह्यांनी एखादा पैलवान तयार केलाय असं अजिबात नाही. जी पैलवान तयार करणारी माणसं ती दुर्लक्षित राहिलेली आहेत. अगदी अगदी गंभीर आरोप करताय तुम्ही की फक्त पैशासाठी हे कुस्तीगीर परिषदेचे जे सदस्य आहेत ते सगळीकडे पुढे पुढे करत असतात. दत्ता जाधव असतील किंवा योगेश दोडके असतील यांच्याशी आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत, कारण की यानंतर आपण त्यांना विचारणार आहोत नेमकं कुस्तीच्या आखाड्यात चालतं काय, कोणतीही स्पर्धा जेव्हा भरवली जाते त्यावेळेस नेमकं होतं काय. पण जसं मी म्हटलं, आपण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस आहेत. गेले 25 ते 30 वर्ष बाळासाहेब लांडगे या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस आहेत. त्यांना सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांची जी बाजू आहे ती ऐकण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना आम्ही जेव्हा फोन केला, अगोदर त्यांनी आपल्या शोवर बोलू असं सांगितलं होतं, पण सध्या त्यांचा फोन हा स्विच ऑफ आहे. त्यांनी फोन बंद केलेला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यांची काय बाजू आहे ही सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चर्चा आपल्याला सुरू ठेवायची, पण अगोदरकडे एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN. डोळ्याच्या कुस्तीत काय नेमका घोळ झालाय तो आपण पाहिलेला आहे. सध्या आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य काका पवार, आंतरराष्ट्रीय मल्ल सुद्धा आहेत. काका, काय नेमका हा घोळ आहे तो तुम्ही पाहिलेला आहे. समाधान घोडकेला पैसे मिळालेले नाहीयेत, चेकचे पैसे सुद्धा मिळालेले नाहीयेत, बक्षिसाची रक्कम, पण पदाधिकाऱ्यांना मात्र रोख रक्कम मिळाली आहे, त्यांचे भत्ते मिळाले. तुमचं नेमकं म्हणणं काय? नाही, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं आपण त्यांना महाराष्ट्र केसरी फक्त गदा देतो. रोख रक्कम हे ऑलिम्पिक दर्जाचे कुस्ती स्पर्धा असल्यामुळे आपण त्यांना काही म्हणजे मेडल आपण देऊ शकतो त्यांना की एक नोकरी. काका, रोख रक्कम या अगोदर कधीच दिली गेली नाही असं तुम्ही म्हणता? हो हो, कधीच नाही दिली, कुणालाच नाही दिली. ह्याच्या आधी फक्त आयोजन जे करतात ना, जे आयोजन करतात, फक्त वाशीला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली, त्यांनी ते चेअरमन होते मार्केट यार्डाचे, तेवढं मला ध्यानात नाही, पण त्यांनी जे पैसे दिले त्यांनी 1 लाख आणि 50,000 त्यांच्यापासून सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर एक महाराष्ट्राचं आपलं इंदापूर, बारामती, त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर आता या गेल्या वर्षी जी तटकरी साहेबांनी जी घेतली होत्या त्याच्यात कुठेही महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेने उल्लेख केला नाही की ह्याला 1 लाख रुपये द्यावे, ह्याला ही करावं.
पदाधिकारी तर महाराष्ट्र केसरी जोपर्यंत घेत नाहीत, जो पदाधिकारी तिथं जाऊ शकत नाही, ही सर्व सरासरी म्हणजे ही आहे. म्हणजे पदाधिकारी जर तुमचा तिथं राहून जर कुस्ती जर पंच जर तिथं नाही गेला तर कुस्ती कोण घेणार? ठीक आहे काका, पण जर कुस्ती जो कुस्तीपटू आहे, जो विजेता आहे, त्याला पैसे दिले जात नाहीत, जे पदाधिकारी असतात त्यांना रोख रक्कम देऊन भत्ते दिले जातात, मग फक्त कुस्तीपटूला या अगोदर सुद्धा तुम्ही असं म्हणताय फक्त चांदीची गदा दिली गेलेली आहे. पुण्याला जी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2009 ला झाली त्यात सुद्धा रोख रक्कम दिली गेली नव्हती, किंवा या अगोदरच्या कोणत्याही महाराष्ट्र केसरी स्पर्धेत रोख रक्कम ही दिली गेलीच नाहीये. नाही, कुठंच नाही. योगेश दोडके सध्या आपल्याबरोबर आहेत. काका एक मिनिट, मी तुम्हाला इकडे थांबवतो. योगेश दोडके सध्या आपल्याबरोबर आहेत. योगेश, काका पवार काय बोलतायत हे तुम्ही पाहताय. एकाही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या विजेत्याला रोख रक्कम ही दिली जात नाही असं ते म्हणतायत. मी सांगतो, इंदापूर इथे 2005 साली कुस्ती स्पर्धा झाल्या. तिथं माझाच मित्र किंवा माझा सहकारी सईद चौस महाराष्ट्र केसरी झाला. तिथं हर्षवर्धन पाटलांनी 1 लाख रुपये त्याला बक्षीस दिलं होतं. त्यानंतरच्या काळात बारामती येथे कुस्ती स्पर्धा झाल्या. तिथं अमोल बुचडे महाराष्ट्र केसरी झाला. तिथं बी अजितदादा पवार साहेबांनी त्याला 1 लाख रुपये दिले होते. त्यानंतरच्या काळात औरंगाबाद येथे चंद्रकांत खैरे साहेबांनी स्पर्धा घेतल्या होत्या. तिथं बी चंद्रहार पाटीलला चंद्रकांत खैरे साहेबांनी 1 लाख रुपये दिले होते. त्यानंतरच्या काळात कडेगावला कुस्ती स्पर्धा झाल्या. पतंगराव साहेबांनी बी चंद्रहारला आणि बारगुजेला 1,51,000 रुपये दिले होते. सांगवी येथे विकी बनकर महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर तिथं बी सांगवी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने 1 लाख व माझाच सहकारी सईद चौसला 51,000 रुपये दिले होते. फक्त ह्या वर्षी ही परंपरा खंडित झालेली आहे. खंडित म्हणण्यापेक्षा कुस्तीगीर परिषदेने सांगायचं असं संयोजकांना की त्यांना तुम्ही बक्षीस दिलंच पाहिजे. काका तुम्ही सांगितलं होतं का की पैसे द्यायला पाहिजेत? पैसे द्यायला पाहिजे ते तुम्ही सांगितलं होतं का आयोजकांना? नाही, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अशी सांगू शकत नाही. ते कुणी काही बोललं तरी तसं सांगू शकत नाही की जे आयोजन करतो त्यांना त्यांची खुशी आहे, द्यायचं का नाही द्यायचं त्यांची मर्जी. ठीक आहे काका, तुम्ही म्हणताय की आयोजकांची मर्जी आहे, पण आज आयोजकांची जेव्हा प्रतिक्रिया आम्ही विचारली, तटकऱ्यांची जेव्हा आम्ही प्रतिक्रिया विचारली, त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जो काही पैसा होता तो आम्ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला दिलेला आहे. आमची बाजू स्वच्छ आहे. यापुढे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने ते पैसे विजेत्याला दिलेले नाहीये. त्यांनी बाजू त्यांची स्पष्ट केलेली आहे. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. ऑडिटचा मुद्दा समोर येतोय, पैशांचा मुद्दा समोर येतोय, याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं, पण एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN. आपण बघतोय काका पवारांनी सध्या आयोजकांवर आरोप केलेले आहेत, पण आयोजकांचं रोह्यात जी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आली त्याच्या आयोजकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण पाहूयात. जी रक्कम आम्हाला त्यांच्याकडे जमा करायला सांगितली होती किंवा जो काही खर्च आम्हाला करायला सांगितला त्यांच्या वतीने तो आमच्या वतीने पूर्ण केला गेलेला आहे. त्यांच्याकडनं जी ट्रॅव्हलिंगची वगैरे रक्कम जी काय मागण्यात आली होती किंवा इतर काही स्वरूपात सर्व त्यांना आम्ही आमच्या वतीने देण्यात आलेली आहे. इतरत्र काही गोष्टी ज्या त्यांच्या आहेत त्याच्या खोलात काय आम्हाला जाऊ इच्छित नाही किंवा त्या गोष्टी आम्हाला काही माहित नाहीत. सर्व पैसे हे देण्यात आलेले आहेत. काका तुम्ही ऐकताय आयोजक काय म्हटलेले आहेत, पण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही नेमकं भरवतं कोण याचं एक उत्तर द्या. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही या स्पर्धेची खरी आयोजक नाही का? नाही, आयोजकवाल्याने आम्ही मान्य करतो. आम्हाला म्हणजे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने ज्या तटकऱ्याने जे अधिवेशन घेतलं त्यांचे आम्ही उपकार मानतो की महाराष्ट्राला कुस्तीचं बळ देण्यासाठी त्यांनी काम केलं. पण जे ते कुस्तीचा पैसे ते दिलेत ना त्यांनी, त्यांचे माणसं पण होते त्याच्यामध्ये, त्यांचे पैसे वाटायला माणसं. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद भरवते की नाही? नाही, कुस्तीगीर परिषद भरवत नाही. संघटना एवढी मोठी आहे, आयोजन वाले माणसं तयार होतात असे. आता समजा आम्हाला तटकरी साहेबांनी एवढी हेल्प केली की एवढं आज खर्च 5-50 लाख रुपये खर्च करून जर त्यांनी आज एवढं मोठं भवितव्य करून आणि दरबारला असंच आम्हाला एक स्पॉन्सर मिळतो आणि दरबारला आपली चॅम्पियनशिप होती महाराष्ट्राची स्टेट कुस्तीगीर परिषदेचा यात काहीही संबंध नाही. यात कोणतीही जबाबदारी कुस्तीगीर परिषदेची येत नाही. नाही, जबाबदारी आम्ही कसं काय म्हणू शकतो त्यांना की तुम्ही किती बक्षीस देणार आहे? आमचं बक्षीस फक्त महाराष्ट्र राज्य म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे जो महिन्याला जे मानधन मिळतं त्यांना ते शिष्यवरती मिळते. आपल्या इथून एक त्यांचं सर्व बायोडाटा बनवून त्यांनी कोण मेडल घेतलं, कुठल्या भाग घेणाऱ्याला मिळतं, ते महाराष्ट्र शासन देतं ती शिष्यावरती. त्याच्यामुळे त्याचं काही आपला ही करताच येणार नाही की हे आम्ही आयोजनाला म्हणू शकत नाही की तुम्ही एवढे पैसे बक्षीस समारंभाला द्या, एवढं ह्याला द्या. आम्ही एवढंच म्हणू शकतो की टेक्निकली जी बाजू आहे त्यांना देणं गरजेचंच असेल. लांबून येणारी माणसं असं टेक्निकल करणार, जर टेक्निकल ठाण्यातनं येणाऱ्या व्यक्तीला 11,000 रुपये हा डीए दिला जाऊ शकतो का काका? कुणाला? ठाण्यातनं रोह्यात जाणाऱ्या व्यक्तीला 11,000चा डीए दिला जाऊ शकतो का? आता ते
त्यांचं कसं माहितीये का, आयोजनात त्यांची पण माणसं होते ना आपण त्या संघ वाटायला. ठीक आहे, तुम्ही म्हणताय टेक्निकल गोष्टीत अडकताय. सुरेशदादा पाटील इकडे आपल्याला दिसतंय, ट्रेजरर आहेत महाराष्ट्र स्टेट कुस्ती असोसिएशनचे, आणि त्यांना हा डीए दिला गेलेला आहे, आणि तो पण 10,000 रुपयाचा डीए दिला गेला आहे. ठाण्यातनं ते रोह्यापर्यंत गेले होते. दत्ता जाधव सध्या आपल्याबरोबर आहेत. दत्ता, काका पवार काय म्हणतात हे आपण पाहिलं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा यात काहीही संबंध नाही असं काका पवार म्हणतात. हात झटकलेले आहेत. नाही, कुस्तीगीर परिषदेच सगळी जबाबदारी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की मी काय म्हणतोय की काकांची पण स्वतःची तालीम आहे. काकांना मी ओळखतो, चांगले पैलवान त्यांनी घडवलेले आहेत, ते स्वतः अर्जुन अवॉर्ड आहेत. त्यांनी मला वाटतं पैलवानांची बाजू घ्यावी, पैलवानांचं कसं भलं होईल हे बघावं. तिथं कोणाला पैसे किती दिले, कोणाला पैसे हा प्रश्न नाही. तर काकांनी पैलवानांच्यासाठी हे करावं, आणि एखाद्या पैलवानाचा 1 लाख रुपये म्हणतो आणखी काहीतरी करेल, आणि पुढे मजर मारेल, त्याला खुराकासाठी ते पैसे होतील. आणि हे असं जर 20-20 हजार जर नुसतं ते रोशन लाल आणि कोण नामदेवराव मोहिते यांना द्यायचं म्हटलं तर काय मग फायदा नाही ना. मग सगळ्या गोष्टी म्हणजे कुस्तीगीर परिषदेची जबाबदार आहे. आणि समजा पदाधिकाऱ्यांच्या पैशांना थोडं समजा त्यांनी एक बजेट दिलं होतं अवधूत तटकर यांना, तर त्यांनी थोडे पैसे कमी करून जर इकडे बक्षिसाची रक्कम वाढवली असती तर आणखीन चांगलं झालं असतं, आणखी हुरूप आला असता पैलवानांना. पण इथे काय नुसती एक चांदीची गदा दिली समाधानला, बाकी काहीच नाही. म्हणजे हे काय सरळ सरळ अन्याय आहे पैलवानावर. आणि मला वाटतं कुस्तीगीर परिषद फक्त पदाधिकाऱ्यासाठी आहे, आणि ते काय हे वाउचरवरून दिसतंयच ना. बरं, कुस्तीगीर परिषद ही फक्त पदाधिकाऱ्यांसाठी आहे का असा सवाल सध्या केला जातोय. पण धन्यवाद योगेश दोडके, त्याचबरोबर दत्ता जाधव आणि काका पवार, तुमचे सुद्धा धन्यवाद. तुमची जी बाजू तुम्ही मांडलेली आहे. पण पुन्हा एकदा टेक्निकल गोष्ट आहे असं सांगून काका पवार यांनी हात झटकायचा प्रयत्न केलेला आहे. पण टेक्निकल गोष्टीतच प्रत्येक खेळ अडकतो. महाराष्ट्रातली कुस्ती सुद्धा याच टेक्निकल गोष्टीत अडकली आहे, आणि या महाराष्ट्रातल्या मातीतल्या खेळाची हत्या ही महाराष्ट्रातल्याच मातीत होऊ नये हीच सध्या अपेक्षा आहे. कुस्तीपटूंचं नुकसान कुठेही होऊ नये हीच सध्या सगळ्या कुस्तीप्रेमींची आणि संघटक असतील किंवा कुस्तीपटू असतील ही त्यांची अपेक्षा आहे. पदाधिकाऱ्यांनी हे समजून जावं हीच आपण अपेक्षा करूया. सध्या या शो मध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त IBN. प्रायोजक आहेत